यादी लागणार आणि ती त्या मुलांची हॉल तिकीट येणार आणि पुढे ती पेपरला क्वालिफाय होणार. आता तारीख 20 आहे, 20 तारखेला ह्या गोष्टी आल्यात म्हणजे 100% कुठेतरी गडबड चालू आहे हे मात्र नक्की. म्हणजे लवकर लवकर पेपर होण्याचे संकेत याने दिलेला आहे. जर यांना पुढेच घ्यायचं असेल, जर समजा 11-12 किंवा त्याच्या पुढे सुद्धा घ्यायची असेल एक्झाम, तर एवढ्या लवकर ही यादी लागली नसती याची नोंद घ्यायची आहे. आणि ऑलरेडी सगळ्याच गोष्टीला सीपी मुंबईच्या लेखी असेल किंवा कौशल्य चाचणी असेल किंवा आता ही कौशल्य चाचणीतून पास झालेली मुलं असतील, मुली असतील, त्यांची निवड यादी लावायला सुद्धा वेळ लागलेला आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये पेपर होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे. आता पहिला आपण लेखीसाठी जो GR आलेला आहे त्या GRचं पूर्ण विश्लेषण बघणार आहोत आणि त्यानंतर मग स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे. तर बघा, दिनांक आहे 20/12/2024 म्हणजे कालची डेट आहे. मुंबई पोलीस चालक भरती 2022-23 बद्दल विषय आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2022-23 लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत. ठीक आहे. आता पाठीमागे जे काही तुमची पहिला फिजिकल झाली, फिजिकल नंतर कौशल्य चाचणी झाली, कौशल्य चाचणी नंतर ही जी काही लेखीसाठी पात्र जी मुलं मुली आहेत त्यांची यादी ही आलेली आहे, त्याचं विश्लेषण आपण करत आहोत. तर मुंबई पोलीस शिपाई भरती जे काही चालक शोध ती, तर मुंबई शिपाई चालक भरती 2022-23च्या पोलीस शिपाई चालक पदाच्या 917 पदांसाठी एकूण 1,01,204 पुरुष, महिला, तृतीयपंथी उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते. म्हणजे पोलीस भरती 2022-23 मध्ये फक्त एका मुंबईला चालक पदासाठी टोटल 917 जागा होत्या आणि 917 जागांमध्ये जवळजवळ 1,01,224 पुरुष, महिला आणि तृतीयपंथी अशा उमेदवारांनी यांनी फिजिकल दिलेली होती. सदर उमेदवारांपैकी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेत पात्र ठरलेल्या तसेच वाहन चालवणे कौशल्य चाचणीसाठी एकाच 15 प्रमाणात पात्र ठरलेल्या 19,362 उमेदवारांची यादी दिनांक त्यांनी दिलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जे काही मुलं होती फिजिकल मधून जी कौशल्य चाचणीसाठी प्राप्त झालेली होती त्याचा रेशो होता 1:15. हे पाठीमागं पण विश्लेषण दिलेलं आहे. आणि एकंदरीत जे काही फिजिकल मधून कौशल्य चाचणीसाठी पास झालेली मुलं होती त्यांची संख्या सुद्धा मी दिलेली होती, कारण की त्यावेळी जवळजवळ 10 दिवस ते 12 दिवस ही कौशल्य चाचणी पुढे कंटिन्यू चाललेली होती आणि त्याचं पण विश्लेषण आपल्या चॅनलनं तुमच्यापर्यंत प्रॉपर केलं होतं. तर 1,01,204 उमेदवारांपैकी जी कौशल्य चाचणीसाठी पास झालेली मुलांची संख्या होती एकंदरीत 19,362 उमेदवारांची कौशल्य चाचणीची ही जी कौशल्य चाचणी जी आहे ती स्किल टेस्ट आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि याची दिनांक 30/8/2024 व 9/9/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक 27/9/2024 ते 21/10/2024 या कालावधीत वाहन चालवणे कौशल्य चाचणी घेण्यात आलेली आहे. म्हणजे जे ज्या फिजिकल मधून पास झालेली मुलं आहेत त्यांची काय केलेलं आहे, जे काही कौशल्य चाचणी आहे वाहन चालवणे कौशल्य चाचणी जे चालक पदासाठी खूप महत्वाचे आहे त्याचे मार्क पकड